प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रस्त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी 2 नंबर झोपडपट्टी येथील परिसरातील रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरवणे सन 2023-24 अंतर्गत 42,27,749 रुपये खर्चित 2 नंबर झोपडपट्टी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, मनसूद शेख, इक्बाल मुल्ला, एम सलीम शेख, असद शेख, चांद शेख, साजन शेख, वसीम मुल्ला, बडेसाब कमलीवाले, अशफाक कुरेशी, उस्मान मुल्ला, सादिक कुरेशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन होऊन शुभारंभ करण्यात आले. दरम्यान या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांना तसेच येथील स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही यावेळी किसन जाधव या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी म्हणाले. या सर्वांनी सातत्यानं या रस्त्याच्या संदर्भात मला आणि नागरिकांना सातत्यानं सांगत होते या रस्त्याच्या समस्या संदर्भात. आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. आणि आत्ताच पूर्वीच्या मनोगतामध्ये अनेक मातांनी आणि ज्येष्ठ बांधवांनी, माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं, पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत, पैगंबर मेंबरनी यतीमखान्यामधील उर्वरित प्रश्नाबद्दल बोललं. त्याच पद्धतीने इम्रान भाईंनी देखील या ठिकाणी